Dear friends, today we will learn a topic, importance of lines and curves. आज आपण लाइन्स अँड कर्व्स शिकणार आहोत. आता आपल्याला लाइन्स अँड कर्व्स म्हणजे काय हे समजून घ्यायचे आहे. लाइन्स अँड कर्व्स म्हणजे रेषा आणि वक्र. आता आपण इम्पॉर्टन्स ऑफ लाइन्स अँड कर्व्स बघणार आहोत. लाइन्स अँड कर्व्स आर इसेन्शियल फॉर प्री रायटिंग स्किल. आपल्याला लेखनपूर्व कौशल्यासाठी लाइन्स अँड कर्व्स हे खूप उपयोगी पडत असतात आणि खूप आवश्यक असतात. एकदा की आपण शिकायला सुरुवात केली की सुरुवातीला आपल्याला काय शिकावे लागते तर लाइन्स अँड कर्व्स. आपल्याला या माध्यमातून रेषा कशी काढावी आणि त्या रेषेच्या माध्यमातून अल्फाबेट्स किंवा मूळ अक्षरे कशी लिहावे आपण त्या माध्यमातून शिकू शकत असतो. It enhances the fastest writing skill among students. आणि लाइन्स आणि कर्व्स विद्यार्थ्यांमध्ये जलद लेखन कौशल्य वाढवते. त्यानंतर द प्रॅक्टिस ऑफ लाइन्स अँड कर्व्स अँड पॅटर्न्स ऑन पेपर बिल्ड्स कॉन्फिडन्स अँड ॲबिलिटी टू राईट लेटर्स अँड नंबर्स करेक्टली. आणि रेषा, वक्र आणि कागदावरील नमुने हे शिकणाऱ्यामध्ये आत्मविश्वास वाढवतात, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवतात आणि अक्षर आणि संख्या योग्य रीतीने किंवा प्रॉपरली लिहिण्याची क्षमता विद्यार्थ्याची वाढत असते. त्यानंतर इट हेल्प्स चिल्ड्रन टू लर्न हाऊ टू होल्ड पेन्सिल. त्यानंतर लाइन्स अँड कर्व्स शिकायला लागल्यानंतर विद्यार्थ्याला सवय लागते की पेन्सिल कशी पकडावी आणि हळूहळू एक एक स्टेप बाय स्टेप तो विद्यार्थी शिकायला लागतो. त्यानंतर इट एनेबल्स टू डेव्हलप द ॲबिलिटी टू कॉपी, ट्रेस, ड्रॉ अँड कलर. त्या विद्यार्थ्याला कॉपी कसे करावे, ट्रेस कसे करावे आणि ड्रॉ अँड कलर म्हणजे रंग कसा द्यावा एखाद्या आकृतीला हे देखील शिकायला भेटते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लाइन्स अँड कर्व्सचा उपयोग होत असतो. आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. फ्रेंड्स, लेट्स सी डिफरंट टाइप्स ऑफ लाइन्स अँड कर्व्स. फर्स्ट इज गिवन स्ट्रेट व्हर्टिकल लाइन्स. म्हणजे काय तर सरळ उभी रेषा. आपण त्याला इंग्रजीमध्ये बोलत असतो स्ट्रेट व्हर्टिकल लाइन्स. त्यानंतर आहे हॉरिझॉन्टल लाइन्स. म्हणजेच याला आपण काय बोलत असतो स्लीपिंग लाईन. म्हणजे मराठीमध्ये बोलतो आपण आडवी लाईन. त्यानंतर दिलेली आहे स्ट्रेट डायगोनल लाइन्स. म्हणजे तिरकस रेषा. आपण जर बघितलं तर पहिली जी रेषा आहे ती डाव्या डायरेक्शनला आहे आणि त्यानंतरच्या ज्या रेषा आहेत त्या उजव्या डायरेक्शनला आहेत. परंतु या कोणत्या रेषा आहेत तर तिरकस रेषा. त्यानंतर आहे कर्व्स. कर्व्स म्हणजे काय आता आपण इथे आकृतीच्या माध्यमातून बघू शकतो आणि समजू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे कर्व्स देण्यात आलेले आहे. आता हा जो पहिला कर्व्स आहे तो सी सारखा दिसतोय आपल्याला. त्यानंतर काय दिसतोय हाफ सर्कल मीन्स कर्व्स, दॅट इज ऑल्सो कर्व्स. नंतर यू दिलेला आहे जो की कर्व्स आहे. त्यानंतर उलटा यू म्हणजे हा पण कर्व्सचा प्रकार आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे कर्व्स असतात. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाइन्स कर्व्स शिकू शकतो आणि या लाइन्स अँड कर्व्सच्या माध्यमातून आपल्याला लिहिण्याची क्षमता वाढते. त्यानंतर आपण मूळाक्षरे देखील चांगल्या प्रकारे लवकरात लवकर शिकू शकतो. त्यानंतर आपण आता बघणार आहोत एक आपण सगळे लाइन्स अँड कर्व्सचे प्रकार बघूया. फ्रेंड्स, लेट अस सी टाइप्स ऑफ लाइन्स. फर्स्ट लाइन इज गिवन स्ट्रेट व्हर्टिकल लाइन्स. व्हर्टिकल लाइन्स म्हणजे काय तर आपण मराठीमध्ये बोलत असतो उभी लाईन किंवा याला दुसरा इंग्रजी शब्द आहे स्टँडिंग लाईन. स्टँडिंग लाईन और व्हर्टिकल लाइन्स मीन्स उभी लाईन. त्यानंतर आहे स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाइन्स. म्हणजे काय तर आडवी लाईन. याला अजून दुसरा शब्द आहे स्लीपिंग लाईन. स्ट्रेट डायगोनल लाइन्स. स्ट्रेट डायगोनल लाइन्स मीन्स व्हॉट तिरकस लाईन. आपण बघू शकतो याचे डायरेक्शन कोणत्या दिशेला आहे तर उजव्या दिशेला आहे. त्यानंतर आहे स्ट्रेट डायगोनल लाइन्स. ही देखील डायगोनल लाईन आहे परंतु याचे डायरेक्शन ऑपोजिट साईडला आहे आणि याचे डायरेक्शन कोणत्या साईडला आहे तर लेफ्ट साईडला.
त्यानंतर लाईन्स, ह्या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स आहे. आपण यात जर बघितलं तर फर्स्ट लाईन आहे डायगोनल लाईन, परंतु ती लेफ्ट साईडच्या दिशेने आहे आणि नंतरची जी लाईन आहे ती सुद्धा डायगोनल लाईन आहे, परंतु ती काय आहे, ती राईट साईडच्या दिशेने आहे. अशा प्रकारे आपण डायगोनल लाईन काढून वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स तयार करू शकत असतो. त्यानंतर आहे कर्व्ज. कर्व्ज म्हणजे काय तर अर्धा सर्कल, आपण त्याला बोलत असतो अर्ध वर्तुळ. आता आपण बघू शकतो हे कर्व्जचे वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे कर्व्ज, हा देखील कर्व्जचा प्रकार आहे, परंतु याची जी डायरेक्शन आहे, दिशा आहे, ती आपण पहिल्या बघितलेल्या कर्व्जच्या ऑपोजिट दिशेने आहे. त्यानंतर येथे हा देखील कर्व्जचा वेगळा प्रकार आहे. आपण बघू शकतो, तुम्ही सांगू शकता की हा कोणता प्रकार आहे कर्व्जचा, तर हा कशासारखा दिसतो, इंग्रजी अल्फाबेट्स जे आहेत त्यामधील यू सारखा हा कर्व्ज दिसतो. त्यानंतर नेक्स्ट कर्व्ज येतो, हा जो कर्व्ज आहे तो कसा आहे, उलटा यू सारखा. त्यानंतर आहे पुढील कर्व्ज, ही जी लाईन आहे ही आपल्याला जशी की आपण झिगझॅग लाईन काढत असतो त्याचप्रमाणे दिसत आहे, परंतु ही स्ट्रेट आहे. त्यानंतर आहे कर्व्ज. आता आपण बघू शकतो दोन वेगवेगळे कर्व्ज जॉईन करून सर्कल काढलेले आहे. आता सर्कल म्हणजे काय तर वर्तुळ. आता आपल्याला जर वर्तुळ काढायचे असेल किंवा तयार करायचे असेल तर आपल्याला अगोदर काय काढता आले पाहिजे, तर कर्व्ज काढता आले पाहिजे आणि आपण त्या माध्यमातून वर्तुळ म्हणजेच सर्कल तयार करू शकत असतो. आता लाईन्स अँड कर्व्जवरती आपण वेगवेगळ्या आकृत्या काढून नमुने तयार करणार आहोत किंवा वेगवेगळ्या आकृत्या आपण तयार करणार आहोत. आता बघूया, इथे जर आपण बघितलं ही आहे डायगोनल लाईन, त्यानंतर स्ट्रेट डायगोनल लाईन, त्यानंतर पुढे आहे स्ट्रेट डायगोनल लाईन, त्यानंतर दिलेले आहे हॉरिझॉन्टल लाईन. आता या माध्यमातून काय तयार झालं तर त्रिकोण तयार झाला, आपण बघू शकतो. त्यानंतर टू स्ट्रेट लाईन्स आर गिवन, स्टँडिंग लाईन अँड स्लीपिंग लाईन मीन्स व्हर्टिकल लाईन अँड हॉरिझॉन्टल लाईन. सो विथ द हेल्प ऑफ दॅट here we can see like one box is given आणि ही पूर्ण आकृती तयार झाली, ती आहे पोस्ट बॉक्सची. म्हणजेच काय तर आपण बघू शकतो टपाल घर इथे तयार झालेलं आहे. आता दुसरी लाईन आहे, आपण बघू शकतो सर्कल दिसतंय आपल्याला गोल. तर हे कसं तयार झालं तर दोन हाफ कर्व्स जॉईन करून एक पूर्ण सर्कल म्हणजे वर्तुळ तयार झालं आणि हे काय आहे तर मून. सो नेक्स्ट आहे स्टँडिंग लाईन दिलेली आहे, त्यानंतर खाली काय केलेलं आहे तर जे सारखं आपल्याला दिसतंय आणि वरून हाफ कर्व्स जॉईंट केल्यानंतर हे काय तयार झालं तर अम्ब्रेला म्हणजे काय छत्री, आपण मराठीमध्ये काय बोलत असतो छत्री. त्यानंतर बघूया, इथे आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स दिलेल्या आहेत, स्ट्रेट लाईन्स, त्यानंतर ह्या डायगोनल लाईन्स दिलेल्या आहे आणि त्या स्ट्रेट लाईन आणि डायगोनल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन अँड व्हर्टिकल लाईन्स जॉईन करून काय तयार झालेला आहे तर टेबल तयार झालेला आहे. त्यानंतर आहे डिफरंट स्टँडिंग लाईन अँड हॉरिझॉन्टल लाईन्स आर जॉईन टुगेदर अँड आफ्टर दॅट वन डायग्राम इज मेड. सो दॅट इज व्हॉट इज दॅट, इट इज अ चेअर. काय आहे हे, ही खुर्ची आहे. अशा प्रकारे आपण खुर्ची तयार करू शकतो. त्यानंतर आहे आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या स्टँडिंग लाईन, देन स्लीपिंग लाईन मीन्स हॉरिझॉन्टल लाईन अँड व्हर्टिकल लाईन्स आर जॉईन टुगेदर आणि छोटंसं एक सर्कल आहे म्हणजे कर्व्सच्या माध्यमातून तयार केलेलं आहे आणि काय आकृती तयार झाली तर मोबाईल. त्यानंतर आहे एक लंब गोल, दोन वर्तुळ आहेत आणि त्या माध्यमातून तयार झालेला आहे कप. त्यानंतर आपण बघू शकतो वेगवेगळे सर्कल आहेत जे कर्व्सच्या माध्यमातून तयार झालेले आहेत आणि ही तयार झाली माऊसची आकृती म्हणजेच उंदीर. लाईन्स अँड कर्व्स एक्सरसाइज ऑन अल्फाबेट्स. आता आपण बघू शकतो इथे काय आहे तर हाफ कर्व्स आहे, त्यानंतर
स्टँडिंग लाईन आहे आणि एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, म्हणजे स्लिपिंग लाईन अँड स्टँडिंग लाईन. आणि याच्या माध्यमातून कोणतं मुळाक्षर तयार झालं तर सी आणि जी, म्हणजे अगोदर तयार होते सी आणि नंतर तयार होते जी. आता आपण बघू शकतो दोन डायगोनल लाईन तयार करून काय तयार झालेलं आहे. दोन डायगोनल लाईन ड्रॉ करून सुरुवातीला तयार होतो व्ही आणि त्यानंतर तयार होतो एम. आपण बघू शकतो की इथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे हाफ कर्व्स जॉईंट करून काय तयार झालेला आहे तर राऊंड म्हणजे सर्कल. आणि सर्कल काय असतो तर आपण बोलत असतो त्याला ओ. आणि त्यानंतर इथे मध्ये आडवी रेष दिली की काय तयार होतो क्यू. आपण बघू शकतो स्ट्रेट वर्टिकल लाईन इज देअर, देन हाफ कर्व्स इज जॉईंट. दिस डायग्राम इज ऑफ P and R. आणि इथे आडवी लाईन दिली की काय तयार होतो R. In this way students, today we have learnt lines and curves. Importance of lines and curves हा टॉपिक आपण शिकलेलो आहोत. Thank you students. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत. Thank you.